आमचे मान्यवर कालुराम मुंडे आगासांचे जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती विजय बोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। त्याच्यानंतर आमचे कदम बोईर यांना जो सन्मानित करतील आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ जबरदस्त आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा बोईर यांच्या शुभ हस्ते। तर बॅक टू क्रिकेट सामना आपण सामना बघतो मैदानावरती अतिशय महत्त्वाचा दोन संघ आमने सामने असतील। एका बाजूला वाडेकर संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती अनावापाटा संघ। यावेळेस स्वप्नील बोईर त्याच्यानंतर विजय बोईर दोन आघाडीचे फलंदाज। पहिला चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय चांगला क्षेत्ररक्षक। यावेळेस दुसरा चेंडू असेल कारण पहिल्या चेंडूवरती विचार जर केला तर फक्त सिंगल आली होती। दुसऱ्या चेंडूवरती अजून एक धाव येते धावसंख्या दाबालकावरती। या दरम्यान दोन दाबालकावरती दुपारचं सत्र 12:21 होतात आणि ज्यापर्यंत तो सामना बघितला मैदानावरती विचार जर केला तर आगास आणि विपक्ष उसरगर जो सामना जिंकून द्या बाळाने कारण ज्याला पुराणीच्या म्हटलं भरपूर वर्षाचा अनुभव बाळाच्या पाठीशी होता तो अनुभव पूर्णपणे उपयुक्ती ठरला आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं का माझा ग्राउंड भरपूर आवडता आणि त्याच्यासाठी भरपूर लकी ग्राउंड आहे। नक्कीच आमचे निलजेचे एक माजी कर्णधार जबरदस्त व्यक्तिमत्वाने श्रीपदा सुद्धा सन्मान विजयदादा बोईर शुभ हस्ते होईल। निलजे संघाचे भरपूर वर्ष मात्र बैल संघाचे संघनायक होते। निलजे संघाचे जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय। धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान सगळी धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 2 धावा दाबालकावरती येतात। सुरेश चौधरीचा वापर केला जातोय नवापाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाज। या पहिल्या पीएम षटकामध्ये दुपारचं वातावरण आणि तेवढाच आपल्याला चांगला सामना पाहायला मैदानावरती दोन दिग्गज संघामध्ये। वन सेकंड पुन्हा एकदा विजय साडी चेंडू अनसाइडला घेऊन काढलाय जो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये सर्कल पाबंदी आहे तोपर्यंत पहिला दमदार चौकार गुड शॉट। धावसंख्या 4 निवडे धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 6 धावा दाबालकावरती येतात। आपण स्पर्धा बघतो अतिशय भव्य भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतो। दुसऱ्या दिवशी स्पर्धेचा चषक 20-17 चेंडू गतीमध्ये पेशन ऑनसेटला माझा प्रयत्न चेंडू माझा उजव्या स्टिक कडे होता तोपर्यंत षटक क्रमांक पहिला संपलाय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा दाबालकावरती। सुरेश चौधरीचा वापर केला नवापाडा संघाच्या माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट आपण बघितले तर यावेळेस जबरदस्त गोलंदाजी। चला आपण वेळ कमी घ्या बा बोराडे आपण सातत्याने आपल्याकडे 25 मिनिटं असतील तर आपण लगेच सामना सुरू करा प्लीज। कुणाल सुद्धा आयोजक सुद्धा असतील आमच्या मैदानामध्ये आपल्याकडे फक्त 25 मिनिटं असतील 25 मिनिटं लगेच सामना पण सुरू ठेवायचा आहे। 3 षटकाच्या नंतर तुम्हाला डीन्स ब्रेकच्या वेळेस मध्ये तुम्हाला टीम मीटिंग साठी वेळ दिला जाईल। त्या वेळेमध्ये तुम्ही तुमची मीटिंग जे असेल तेव्हा तुम्ही करू शकाल। तर 1 षटकाचा खेळ संपला फक्त धावसंख्या दाबालकावरती 6 धावा नोंदवल्यात। जी गोलंदाजी होती आपल्यातून गोलंदाजी सुरेश चौधरीचा वापर केला सुरेशने मात्र फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे बॅकफुटला या दरम्यान या पहिल्या षटकापासून थोडासा बॅकफुटला गेल्या मैदानावरती विचार जर केला तर हा वाडेकर संघ। यावेळेस गोलंदाज रुपेश सिंग आक्रमण रुपेशचा वापर या पेटू षटकामध्ये नवापाडा संघाने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक जबरदस्त क्रिकेट दाखवलं होतं या संघाने। बाबोराडे संघाची बांधणी केली अतिशय चांगलं क्रिकेट आपण बघितलं होतं पिंट्या दोशीच्या माध्यमातून। रुपेश गोनीच्या परावरती स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील चेंडू दरम्यान कुलवटेचा चेंडू फेकला होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न गतीमध्ये मिश्रण पहिला चेंडू पहिल्यांदा थोडासा बाहेर येतोय। जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी या दरम्यान रुपेशच्या माध्यमातून। स्विंग आक्रमण हा चेंडू स्वतःला जुळे केला ऑन साइडला बेडकावून दिलाय ताकदीचा योग्य तो वापर अतुल लॉंग क्षेत्र क्लिअर करतोय षटकार। देवीचा पाटा बी संघ आपण बाईक समोर थांबू नका प्लीज थोडस आपण बाजूला थांबा प्लीज। नक्कीच ज्ञानेश्वर
यशवंत मात्र उर्फ ज्ञानागोई देवीचा पाडा यांचे ते शुभागमन झालंय तर याचे आमच्या व्यासपीठावरती तुमचं यशोचित सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर संख्येने आमच्या मान्यवर सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये येतात. सकाळच्या पहिल्या सत्रापासून भरपूर मान्यवर आपण बघितले. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा भरपूर संख्येने मान्यवर आपण बघतो. यावेळेस चांगल्या प्रकारची स्पर्धा तब्बल 6 दिवसीय स्पर्धा राबवली जाईल या मैदानावरती. जबरदस्त ग्राउंड. हा चेंडू अनसाईडला घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला झटका मैदानावरती स्वप्नील भोईर पेव्हिलियन. बडीने झेल जर टिपला तर गिरीश भोईर त्याच्यानंतर राम माद्रे यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बडी म्हणजे श्रीकांत यांच्यासाठी एक संधी लाभते. बघा जेल पकडायचा आहे. एका जेलसाठी रोख रक्कम पारितोषिक असणार आहे 1000 रुपयाचं. यावेळेस पहिल्या विकेटच्या पद्धत मैदानावरती स्वप्नील भोईर बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती अतुल भोईर जातोय. तिसऱ्या क्रमांकाचा 1 साठी फलंदाज यावेळेस वाडेकर संघाच्या माध्यमातून. वाडेकर संघ थोडासा बॅकफुटला गेला कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या सुरेश चौधरीने आणि त्याच्यानंतर गोलंदाज आपण बघतोय रुपेशचा वापर केला गेलाय या नवापाडा संघाच्या माध्यमातून. पेटू षटकामध्ये सर्कल पाबंदी सुरू असताना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपण बघतो नवापाडा संघाच्या माध्यमातून. नवापाडा विपक्ष आपण सामना मैदानावरती वाडेकर या 2 दिग्गज संघामध्ये हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. जीडीसी ग्लोबल इंडियन्स क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. जल्पेश भोईर असो त्याच्यानंतर शैलेश भोईर असो त्याच्यानंतर आमचे सुरेश म्हात्रे असो सर्वांचं मात्र भरपूर मेहनत भरपूर कष्ट मध्ये त्यांनी सातत्याने प्रत्येक क्षण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आमच्या प्रेक्षक जे बघतायत त्यांच्यामध्ये सातत्याने आमची काळजी घेत असतात. त्याच्यानंतर आमचे डीजे मास्टर हा दरम्यान खराब शॉट सिलेक्शन लिडिंग एज बालाबरोडे आपलं काम चोखपणे बजावलाय. फलंदाज बाद. थँक्यू. 1 to go. एक चेंडू शिल्लक असेल अजून. अक्षय आणि त्याच्यानंतर जितेश 2 आमचे मास्टर माइंड कारण का सातत्याने विचार केला तर त्यांचं पहिल्या दिवसापासून आम्हाला सहकार लाभले. काल सुद्धा मध्ये त्यांचं चांगलं सहकार लाभलं होतं. आज सुद्धा मला सातत्याने प्रत्येक चेंडूचा अपडेट प्रत्येक चेंडूची मात्र योग्य ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तुमचे अक्षय आणि जितेश यांचं कौतुक केलं पाहिजे. सातत्याने विचार केला गुणलेखक अतिशय चांगला त्यांचं काम मात्र योग्य तो काम सातत्याने आपण बघतो यावेळेस स्पर्धेच्या माध्यमातून. समीकरण अंतपर्यंत बघू शकाल आपण 10 धावसंख्या बालकावरती 12 धावा येतात. 1 to go. अंतिम चेंडू शिल्लक असणारे फक्त पहिल्या षटकामध्ये सुरेश चौधरी हॅट्रिक बॉल असणारे कारण सातत्याने रुपेशने आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केल्यात. हॅट्रिक संपादन करेल का मैदानावरती तिसरी कारण का 2 हॅट्रिक संपादन झाले होते कालच्या दिवसामध्ये. एक बघितलं गेलं तर चांगलं क्रिकेट दाखवलं होतं कालच्या दिवसामध्ये. मंगेश पाटील निजी संघाचा चेंडू दरम्यान गुडलॅन्समध्ये फेकला होता पण चेंडू पर्यंत आतमध्ये येतोय. जबरदस्त गोलंदाजी चांगल्या प्रकारचं क्रिकेट. सर्कल पाबंदी संपते. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 12 धावा दाबालकावरती म्हणजे वाडेकर संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. ज्या वाडेकर संघाला चांगलं क्रिकेट दाखवायचंय तो वाडेकर संघामध्ये सातत्याने राम मात्याने गिरीश भोईर यांच्याकडनं एक कॅच जेलसाठी श्रीकांतला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रूप बडी कारण का बडी नावाने जास्त ओके श्रीधरची पारितोषिक आल्या. मात्र यावेळेस तेवढा चांगला आपण सामना बघतो मैदानावरती कारण जो याच्या आधीचा आपण सामना बघितला तब्बल 83 धावा चेस करत मात्र सामना जिंकून दिला होता बाने पुराणीच्या आवाज मात्र कारण का भरपूर जुना खेळाडू भरपूर वर्षाचा अनुभव तो अनुभव काय असू दे दाखवलं पुन्हा एकदा बाने कारण अजून मी क्रिकेट खेळू शकेल किती चांगला क्रिकेट खेळू शकेल त्याचं आपण प्रत्यक्ष उदाहरण बघितलं कारण का सामना जिंकून दिला. यावेळेस मैदानावरती अतुल आणि कपिल 2 फलंदाज मैदानावरती. या दोघांनी जर चांगली भागीदारी केली या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तर जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल एका बाजूला. विचार जर केले तर वाडेकर संघ. यावेळेस गोलंदाज बाळा बोराडे स्ट्रायकरला अतुल भोईर. चेंडू दरम्यान लाईन बघतील लाईन चुकीची मात्र चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच सांगतायत. हा स्फेअर चेंडू. धावसंख्या अजून 1 निवडली. धावसंख्या दाबालकावरती 13 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक 3 मार्ग असते. दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेत भरपूर संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा या मैदानावरती रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती बदलला आहे.
थोडीशी अपील, हलकीशी अपील केली पंचांवरती, तोपर्यंत आम्हाला पंच सांगतायत धाव लेग बॅकच्या माध्यमातून येते. धाव अजून एक, धावसंख्या धाबलकावरती अंकित. स्कोर मोज ऑन 14. टॉस अप टू विकेट्स विजय भोईर, त्याच्यानंतर स्वप्नील भोईर आघाडीचे फलंदाज. भरपूर लवकर बाजल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आता बघू शकाल मैदानावरती यावेळेस अतुल भोईर आणि दुसऱ्या बाजूला कपिल पाटील. ना चेंडू पंच लाईनचा विचार पुन्हा एकदा करतील. पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, दुसरा चेंडू खराब फेकला बाला बोराडेने. धावसंख्या धाबालकावरती अजून एक नाही, धावसंख्या धाबालकावरती स्कोर मोज ऑन 15. 15 धावा धाबालकावरती आतापर्यंत लागल्यात. सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज मैदानावरती एका बाजूला वाडेकर संघाला तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी होतीये. चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून घेऊन काढलाय, बंदूक किती गोई चौकार. जबरदस्त क्रिकेट कारण भरपूर लवकर लेन पिकअप केली होती आणि रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला चौकार. हा चेंडू कपिल साठी चेंडूमध्ये खोलबेटाचा फेकला होता. बॉडमॅनचा थोडासा वापर केला चेंडूमध्ये म्हणा येतोय आउटसाइड. चेंडू बघितलं गेलं तर ऑब्डरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न होता, कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हर झोनला मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट झोन मधून. तोपर्यंत धावसंख्या अजून एक ने अंकित होईल. धावसंख्या धापालकावरती आतापर्यंत 2-0. 20 धावा कंप्लीट, 20 धावा धापालकावरती. षटक क्रमांक तिसरा मार्ग असते, बाळा बोराडेचा वापर केला गेलाय. या तिसऱ्या षटकामध्ये आपण सामना बघतो नवापाडा विपक्ष वाडेकर. दोन दिग्गज संघ, दोन चांगले संघ, दोन इन्फॉर्म संघ मैदानावरती यावेळेस आपण बघतोय. तेवढी चांगली स्पर्धा आजच्या दिवसातील आपण सामना बघतोय मैदानावरती. हा तिसरा सामना. अतुल भोईर समोर चेंडू, हा चेंडू ऑनसाइड भेटकावून दिला. क्षेत्ररक्षक जज करतोय, चूक मात्र होणार नाहीये. आपलातून जेल, जबरदस्त जेल कॅच होतो टुर्नामेंट. रुपेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. अतुल भोईर बॅक टू पेव्हिलियन. Prasad, 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 DJ, Santosh, 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 फलंदाज बाद. कपिल चेंडू दरम्यान सापड्याने घेऊन काढलाय, पूर्ण शॉट खेळ नव्हते. चेंडू येतोय डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक हेमंत रुपला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. विचार जर केला तर यावेळेस मैदानावरती कपिल पाटील आणि नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती सुधीर व्यापारी. या दोघांना जर चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी बनवली तर कदाचित आपल्याला सामना तेवढाच चांगला आणि तेवढा क्वालिटीचा अवेलेबल आहे. कारण तो सामना आपण बघितला मैदानावरती आगस आणि विपक्ष उसळगर. आपल्यातून क्रिकेट तर कालच्या दिवसामध्ये मात्र केडकाली संघाने जो क्रिकेट दाखवला, आपल्यातून क्रिकेट. योगेश पवारचा चांगली फलंदाजी, त्याच्यानंतर हा फलंदाज बाद होतोय. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा उद्ध्वस्त. कपिल पाटील बॅक टू पेव्हिलियन. पाटलाचा नाद तुम्ही करू नका. धोतर घालून कोटवर टाकला, पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान. पाटील गातो या गान. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या.
चांगलं संगीत, लोकप्रिय संगीत नक्की संगीताच्या बद्दल तुम्हाला नक्कीच मी सांगेल, कारण का तेवढंच चांगलं संगीत, कारण का सातत्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक जागा बनवली आहे. तर धावसंख्या धाबलकावरती या दरम्यान आतापर्यंत येते स्कोर मधून 22 धावा धाबलकावरती 4 गडी पदाचं समीकरण वाडेकर संघ पूर्णपणे बॅकफुटला. आपल्या सेकंड फेरीमध्ये गोलंदाज रुपेशचा वापर केला जाईल. रुपेश म्हात्रे, यावेळेस रुपेश म्हात्रेचा वापर पुन्हा एकदा केला जाईल. आपल्या सेकंड फिल्ममध्ये ज्यांनी पहिल्याच फिल्ममध्ये फक्त धावा खर्च केला, रुपेशने फक्त 6 धावा खर्च करत 2 फलंदाजांना पवेलियन जरासा दाखवला होता. त्या रुपेश म्हात्रेचा वापर पुन्हा एकदा नवापाडा संघाच्या माध्यमातून स्कोर मोज झोन 22. नक्कीच स्वर्गीय रत्नपूर चषकामध्ये एक मिडम शॉट सुद्धा फेकला होता रुपेश म्हात्रे. चेंडू वन साइडला भिडकावून दिला. मिस टायमिंग शॉट आहे, स्कोर विकेट. सुरेंद्र चूक करणार नाहीये, फलंदाज बाद. गली गली धूम मच गया शोर. आया नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आया नगर सेवक. राज्य आले नवे. थँक्यू डीजे. जर विचार जर केला तर फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय. जर विचार केला तर नितीनं एक वेगळं चित्र, कारण का सुरेंद्रनं झेल टिपला होता स्क्वेअर विकेटला, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला बडीला मात्र यावेळेस प्रचारण केलंय. काहीतरी नक्कीच बघितलं 1000 रुपये पारितोषिक सुद्धा असणारे गिरीश भोई, त्याच्यानंतर राम म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक असणार 1000 रुपयाचं. मात्र स्क्वेअर वेगळा डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक करतोय. पारितोषिक असणारे रोख रक्कम 1000 रुपयाचा. सेकंड सामना सुरू होतो पुन्हा एकदा. रुपेश म्हात्रे चेंडू शपथ झाले होते, दरम्यान चेंडूवर संपर्क अजिबात येत नाही. तोपर्यंत फलंदाजच्या रोखाने चीत जबरदस्त गोलंदाजी होती मैदानावरती, कारण का मीडियम षटक फेकलं होतं, भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. त्याच गोलंदाजाचा वापर पुन्हा एकदा मैदानावरती या विशेष स्पर्धेमध्ये. जम्बी चषक 2017 मास्टर सचिन रमेश तेंडुलकर या स्पर्धेचं नाव मात्र साधण्याने बघितलं. जबरदस्त संकल्पना देवीचा क्रिकेट संघ, सर्वांचं आभार व्यक्त केला. भरपूर मेहनत, भरपूर कष्ट केले त्यांनी. चेंडू दरम्यान शॉट बोल होता, पोल गेली चेंडूला, मिड विकेट जोडला, खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत चुका करतोय मैदानावरती नवापाडा संघ. चौकार. गुरुनाथ चूक असतात संघ नायक, मात्र यावेळेस चूक करतात, कारण नाणेफेकीसाठी गुरुनाथ सातत्याने नेत असतात. चूक होतीये, नशिबाचा चौका. धावसंख्या दाबालक आता जाऊया 26 धावा दाबालक 26. चेंडू दरम्यान ऑन साइड माझा प्रयत्न, चेंडूवर संपर्क तेवढा येत नाही. तोपर्यंत सुरेश अतिशय वेगाने रेखीचा प्रयत्न, सिक्की सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नाही येते. धावसंख्या दाबालकावरती 27 धावा दाबालकावरती. जर विचार केला तर 83 धावा चेस आल्या होत्या नितीन काळन, तर जास्तीत जास्त 50 ते 55 धावा जरी उभारल्या तर आपल्याला सामना कदाचित चांगल्या प्रकारचा चांगला क्वालिटीचा पाहायला मिळेल. पण तसं काय होत नाहीये. सतत दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अतिशय चांगली, अतिशय भेदक मारा रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. चेंडू शेवटच्या बॅटचा बेस केला, चेंडूची फील्ड छोटा मॅनला, क्षेत्ररक्षक होते राजा. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक निवडे. धावसंख्या दाबालकावरती 28 धावा दाबालकावरती. सध्या त्यांनी सिंगल डबलला जास्त जास्त महत्व दिलंय, जास्त जास्त लक्ष म्हणतात सिंगल डबल दिलं. शेवटच्या अंतिम डेटवर षटकामध्ये डेट येणारे बघितलं तर 5 षटका जर सामना असला तर आपल्या तिसरा आणि चौथं षटक मात्र विचार केला तर चौथा आणि पाचवं षटक मात्र अतिशय स्लो षटक असतं. जर 20 वर सामना असला तर 16 ते 20 हे षटक मात्र अतिशय महत्वाचे असतील. त्याच्यानंतर 50 वरचा क्रिकेट असला तर 85 ते 50 हे षटक अतिशय महत्वाचे असतात. हा चेंडू पुन्हा ऑनसाइडला घेऊन काढायला खेळाचा वापर केला आहे. बॉटमॅनचा वापर थोडासा केला, तो क्षेत्र खराब होतोय. पिंटा जोशी बॅकअप साठी अचूक फेकी ऑन द स्टंप. फलंदाज बाद. डीजे थँक्यू डीजे. सातत्याने विचार जर केला तर पूर्णपणे बॅकफुटला वाडेकर संघ, कारण का वाडेकर संघ बघितलं तर निलेश काप सुद्धा दिसत नाही आज. संदेश नवीन फलंदाज
विजय 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती पूर्णपणे बॅकफुटला, कारण का या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये विचार जर केला तर एका बाजूला पूर्णपणे बॅकफुटला वाडेकर संघ, तर दुसऱ्या बाजूला चाप सोडली नवापाडा संघाने. कारण का नवापाडा संघाच्या माध्यमातून संघाची बांधणी अतिशय चांगली केली आहे. संघाचे भविष्य चांगल्या प्रकारचे क्रिकेटर सातत्याने बाळाबरोडच्या माध्यमातून जबरदस्त संघाची बांधणी. संघात संजय शाळेकडे फलंदाज विचार केला तर राजासारखा एक चांगला फलंदाज आहे, सुरेंद्र सारखा एक चांगला फलंदाज आहे, पिंट्या जोशी त्यांच्या संघामध्ये आहेत. श्रीकांत बडीच होता, मात्र बाळाबरोड सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतील. चेंडू भिडकावून दिलाय जबरदस्त क्रिकेट मैदानावरती, कारण का अंतिम षटक आहे. षटकामध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार. चेंडू खराब फेकला, ऑन साइड भिडकावून दिलाय. मिड विकेट झोनला स्कोर होते विकेट. तोपर्यंत सिंगल कंप्लीट, अचूक फेकी ऑन द स्टंप. गुरुनाथच्या माध्यमातून तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या दाबालकावरती 36. 36 धावा दाबा प्रणव काळन नक्कीच आपण टी शर्ट घेऊन जा. चेंडू दरम्यान ऑन साइड माझा प्रयत्न होता. चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून बाहेर जातोय. जबरदस्त गोलंदाजी होतीये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती यावेळेस पिंट्या जोशी, मनोज सवापर मात्र यावेळेस अंतिम षटकामध्ये स्लोवर चेंडू गतीमध्ये मिश्रण केला. वन सेकंड ऍक्शन दिली मैदानावरती. सातत्याने आत्मविश्वास गमावलाय, कारण का यावेळेस चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. अंधाधुंदी फटका ऑन साईडला मारायचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. तोपर्यंत जास्तीत जास्त डॉट चेंडू जात आहेत मैदानावरती. पूर्णपणे बॅकफुटला यावेळेस वाडेकर संघ. चेंडू दरम्यान भिडकावून दिला. मिक्स टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक पण हेमंत जज करतो, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. डीजे सर यापुढे सामना खेडकाळी विपक्ष देवीचा पाडा ब, दोन्ही संघाने लगेच आहे आमच्या व्यासपीठावरती. दरम्यान थोडेसे पण पुढे गेलो, ऑन साइडला घेऊन करत सिंगल कंप्लीट. तेवढं चांगला झेल. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती पिंट्या जोशीच्या माध्यमातून अफलातून झेल. याचा तो टूर्नामेंट. फलंदाज बाद. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल को ऐसी बजती है कि जैसे छम 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 छान लागत छान नजरेचा बाण तीर कमान मारी ती चक्रा दुजात नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई. थँक्यू डीजे. दुसरा क्रिकेट संघाचा संघ नाही. देवीचा पाडा ब संघाचा संघाने आमच्यापर्यंत पोहोचलाय. सर क्रिकेट संघाचा शनिदास, आपण लवकर या. कुठं असेल तर लवकर फास्ट आपण यायचं लगेच व्यासपीठावरती. महेश समीर शेला यायचं आपण नाणेफेकीसाठी. सर सातत्याने संघनायक सुद्धा जिथं एंट्री गेट असेल तिथं मधून तुम्ही येऊ शकत नाहीये. एंट्री गेटच्या इथेच तुम्हाला यावं लागेल. या स्पर्धेचा नियम मित्रांनो. सर खिडकाली संघ आपण आपल्या संघाने लगेच पाठवा फास्ट. यापुढे सामना असणारे खिडकाली विपक्ष दिवा बघितले तर देवीचा पाडा ब. नाणेफेकीचा कौल आमच्या व्यासपीठावरती होईल. दोन संघांमध्ये ज्ञानेश्वर यशवंत म्हात्रे उर्फ ज्ञानेकोई देवीचा पाडा यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल. आमचे आनंद पाटील आमचे मान्यवर शुभ आगमन झालं त्याचं आमच्या व्यासपीठावरती.
तर प्रेक्षक वर्ग इथं बाजू व्हा. इथले प्रेक्षक वर्ग जे आहेत समोर यांनी प्लीज आपण बाजूला व्हायचंय. समोरच्या समोर कोणी थांबूच नका. जरास आपण बाजूला व्हा. महेश चला यायचं वरती यायचं महेश आपण वरती या. तिथेच घ्यायचंय का? नक्कीच आमच्या मान्यवरांच्या शुभ ज्ञानपैकीचा कौल. दोन संघ आमने सामने असतील. एका बाजूला देवीचा पाडा ब तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती खेडकाली. दोन संघ नायक मध्ये ज्ञानपैकीचा कौल होतोय. सामना सुरू होईल. आपण प्रत्यक्ष धावतो खेळाच्या दुसऱ्या जाऊया आपण पुन्हा एकदा. नितीन कालना पण ऐकूया यावेळेस खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद राहुल. धन्यवाद विनोद. 36 धावा केलेत वाडेकर संघाने आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय. नाणेफेकी झालेली आहे. देवीचा पाडा संघ टॉस केले. देवीचा पाडा ब ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विनंती होती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा इथे सत्कार होईल. मी विजय भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभासनांचा सत्कार करायचे. ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ ज्ञाना कोळी देवीचा पाडा यांचा इथे सत्कार होतोय. विजय भोईर साहेबांच्या शुभ असते. एक धाव झालेली आहे. रुपेशने एक धावे आपलं खातं उडलं. स्ट्रायकरला फलंदाज पिंट्या जोशी. गोलंदाज कपिल पाडेल कोपर एंड कडनं. यावेळेस मात्र पिंट्या जोशीने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. पिंट्या जोशी आपण मध्ये चौकाराने आगाज करतोय. 2 सेकंडला आपण बघतोय रुपेश म्हात्रे ज्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये मेडल टाकलं होतं. यावेळेस माझा चेंडू खेळ काढतोय. चेंडू ट्रवल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा फार 4 धावांसाठी. आपण होतो एक पारितोषिक आलंय. 48 संघातून जो संघ चॅम्पियन संघ ठरेल पहिल्या क्रमांकाचा मानकरी त्या संघाला भगवान म्हात्रे यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 5,000 रुपये पारितोषिक आणि पिंट्या जोशी ते बाद होतोय त्रिफाचित वैयक्तिक 8 धावांवरती. एक पारितोषिक आले आपण बघतोय भगवान म्हात्रे साहेब राहुल नगर यांच्याकडनं जो संघ चॅम्पियन संघ MB चषकचा त्या संघाला 5,000 रुपये पारितोषिक. सर्व संघांना सूचना आहे. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे. शूज कंपल्सरी आहे आणि आयोजकांकडून टी-शर्ट दिली जाईल. कारण की वेळेवर उपस्थित राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सकाळच्या सत्रात आपण चिकनगर संघाला 5 धावांची पॅन्डी लागली आणि चिकनगर संघ 5 धावा किती मागात ठरला. चिकनगर संघ पराभूत झाला मी म्हणेल त्या 5 धावांनी. कारण की आपल्याला इथे वेळेवर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. कारण की आमचे मित्र अण्णू अजूनही त्या टेन्शनमध्ये आहेत. पण अण्णू टेन्शन घ्यायचं नाहीये. क्रिकेट आहे हार जीत होणारच आहे. यावेळेस माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल येतोय स्टकावर रिझन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का? आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेंद्र आपलं 2 धावांनी खातं होते. संघाची धावसंख्या होती ती 11. 1 टू गो. अजूनही पॉवर प्ले मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. कारण मित्रांनो पॅनल्टी लावून घेऊ नका. वेळेवर उपस्थित राहा. या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत मी म्हणेन. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच व्हाईट टीम मध्ये अवांतरिक धावसंख्या मारते म्हणजे नवपाडा संघाची धावसंख्या होते 12. धावा आपण बघतोय. धावपळकर ही स्पर्धा आपण बघतोय MB चषक मास्टर ब्लास्टर
सचिन तेंडुलकर चषक 2017. यावेळेस मात्र गती परिवर्तन, षटक समाप्त. पहिल्या षटकात धावा येतात त्या 12. विचार केला तर अजूनही 24 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे नवापाडा संघाला. नवापाडा संघाने अप्रतिम कामगिरी केली होती मी म्हणेन स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये, पण तो शेवटच्या क्षणी हा संघ पराभूत झाला निजे संघाविरुद्ध. चौथ्या सामन्यात म्हणजे 2 सामने जिंकले होते, एक बाय मिळाली होती. कारण रुपेश म्हात्रेने मेडल शर्ट टाकलं होतं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. त्यानंतर रुपेश पाटीलने सुद्धा एक मेडल शर्ट टाकलं होतं. मोठे देसाईचा खेळाडू, मोठे देसाईचे गोलंदाज उद्योगपती आपण बघतोय बल्लू जयस्वाल यांचे आगमन झालंय. 25 धावांची अजूनही गरज आहे. त्यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचे. खिडकाली आणि देवीचा पाडा दोन्ही संघाने सज्ज राहायचंय, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. काल आपण जीजी स्पोर्ट वकलन यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा सुरू झाली. त्या स्पर्धेचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी. काल आपण खिडकाली संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केला आणि पेठाली संघ असे 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत. कधी कोटकरी आणि इनामपुरी संघाला 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना त्या धावा खिडकाली संघाने करून दिला नाही. रायगड मधल्या संघाला पराभूत करून सोडलं मी म्हणेन आपल्या ठाणे जिल्ह्यातील संघ खिडकाली या संघाने. क्रिकेट असं खेळ आहे, कारण मगाशी काल सांगितलं मी की काल आपण पहिली इंग्लंड संघाचे 2 गडी बाद 119 धावा होत्या, मात्र इंग्लंड 127 धावांवरती ऑल आउट झाला. 6 फलंदांना बाद केले होते मी म्हणेन गोलंदाज चहलने, गोलंदाज सुधीर व्यापारी. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. स्ट्रायकरला फंद आपण बघतोय रुपेश म्हात्रे. कारण की ज्या प्रकारे मोगन आपण इंग्लंड संघाचे संघनायक आणि जॉर्ज रूट फलंदाजी करत होते, असं वाटलं होतं की सामना जिंकेल इंग्लंड संघ, परंतु चहलने 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले मोगन आणि रूटला. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली मी म्हणेन. एका षटकामध्ये 3 गडी बाद केले. 20 मध्ये चेंडूवर सन्मान दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मध्ये. फलंदाज बाद, कोणत्या प्रकारचा कॉल नाहीये. श्रीकांत येतोय. श्रीकांतसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक आहे. गिरीश भोईर आणि राम म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक श्रीकांतसाठी. सुरेंद्र नाराज होत आहेत कारण कॉल कोणत्या प्रकारचा नाही, हातात चेंडू होता. कारण की संवाद होणं खूप गरजेचं आहे. नंतर सामना आपण बघणार देवीचा पाडा ब वर्सेस खिडकाली. देवीचा पाडा संघ टॉस विन आहे. मी तर म्हणेन प्रथमच खेळता पहिलीच एंट्री असेल या संघाची, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा त्यांचा सामना बघण्याचे उत्सुक आहेत की कशा प्रकारे कामगिरी करतायत. नामदेव बेडेकर पूर्णपणे राऊंड मारतायत मैदानाला. खूप टेन्शन मध्ये होते जेव्हा आगाचा संघ अडचणीत होता, पण तो बाळाने अप्रतिम फलंदाजी केली मी म्हणेन. एका षटकामध्ये 4 षटकार मारून संघाला विजय संपादन करून दिला. केशवकान आपलं बघायचं संघ आलाय का, कारण की वेळेवर इथे जर आले नाही तर 5 धावांची पॅनल्टी आहे. चिकनगर संघाला 5 धावांची पॅनल्टी लागली आणि तो संघ पराभूत झाला. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, झेल सुटतो इथे. नशिबाचा साथ मी देते म्हणजे फलंदाज श्रीकांतला. स्कोर मुजावून 14 धावा आपण बघतोय धावपलकावरती. 2 गडी बाद 14. याच महिन्यात आपण नाईट स्पर्धा सुद्धा बघितली होती. मोठा गाव नवापाडा आणि जुळडोंबीच्या माध्यमातून मागच्या वर्षी, आणि ती स्पर्धा जिंकली होती मी म्हणेल भादवड संघाने. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय, मिसफिल्ड होते. 2 धावा मिळत आहेत श्रीकांतला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 16. टार्गेट खूप छोटे आहे मी म्हणेन, 37 धावा फक्त. कारण की आपण बघतोय निलेश कापसे नाहीयेत मला वाटतं संघामध्ये. सिद्धू पाटील नाहीये. बरेचसे खेळाडू नाहीयेत मला वाटतं संघामध्ये. नक्कीच सर्व खेळाडूंना आपण वेळ नसतो. आपण बरेचसे खेळाडू जॉबवर असतात, त्यामुळे सर्व खेळाडूंना सर्व स्पर्धा कव्हर करणं शक्य नसतं. यावेळेस मात्र एक सेकंदने घेऊन काढला चेंडू. पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. आता मात्र कोणतीच चूक करत नाहीये. फलंदाज बाद. श्रीकांत बॅक टू पॅव्हेलियन.
तुझे पालखीची येल जायली आरतीची आई येल जायली आरतीची गुडगो वरांदिवी येल जायली तुझे आरतीची गुडगो वरांदिवी येल जायली नवीन फलंदाज हेमंत येतोय. संगनायक सदीचं टार्गेट आहे, पत्र धावा आहेत त्या फक्त 16. पिंट्या जोशीने 2 चौकार दाखवले होते. त्यानंतर लेझी क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. मी म्हणेल नवापाडा संघाकडे काय काही करतोय नवापाडा संघ, कारण कमी टार्गेट मध्ये एक चांगला सामना होतो. लक्षात घ्यायचे नेहमी आपण बघतो जेव्हा जेव्हा कमी धाव होतात तेव्हा तेव्हा एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. कालच्या दिवसात आपण पहिले नवापाडा संघ निजेश संघाने 2 सामने जिंकले, आडोली संघाने 2 सामने जिंकले, दिवा संघाने 2 सामने जिंकले आणि बाय मिळाली ती म्हणजे दिवा संघाला. म्हणजे सामना होणारे आडोली पक्ष निजे, त्यातून जिंकणारा संघ दिवा संघावर फाईट करेल क्वार्टर फायनल मध्ये. गोलंदाज सुधीर, स्ट्राईक एंड फलंदाज रुपेश मात्रे, नो स्ट्राईक एंडला हेमंत. यावेळेस मात्र हेमंत मात्रेने खेळून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. असं वाटलं होतं की षटकार जाईल. आमचे स्वयंसेवक तिथे आहेत, 2 धाव येत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या वाढती धावसंख्या दिली. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या ती 18. अजून 19 धावांची गरज आहे. अर्धलक्ष पार केलंय. येणाऱ्या 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मी म्हणेन. आपण बघताय प्रणव काळन सराव करतायत कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. कारण की स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. जर क्रिकेट म्हटलं की आपल्याला 3 गोष्टींचा विचार करावा लागतो, क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी. जर आपली चांगली असेल तर नक्कीच आपण सामना जिंकाल. जर आपण क्रिकेटमध्ये चुकी केली तर त्याची किंमत पराभवाखाली मोजावी लागते. कारण की 82-83 धावा आपण बघितल्या आगासन संघाने चेस केल्या. 80 धावा चेस केल्या होत्या स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये जुनी डोंबिवली संघाने. तुषार पाटीलने अर्धशतक ठोकलं होतं आणि संघाला विजय संपादन करून दिलं होतं जुनी डोंबिवली संघाला. मात्र मी म्हणेन बाळाचं कौतुक करेल आगासन संघाच्या, ज्याने विजय संपादन करून दिला आगासन संघाला. केजू बाद झाले होते, निल्सन बाद झाले होते, करण बाद झाले होते, वैभव मात्र खेळपट्टीवर होते. चांगले चांगले फलंदाज बाद झाले होते. मात्र बाळासाठी हा मैदान नक्की मी मगाशी सांगितलं होतं, कारण या मैदानात बाळाने दहिसर संघाविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली होती आणि संघाला विजय संपादन करून दिला होता काही वर्षांपूर्वी याच मैदानात. कुठे लागला? लागला कुठे बघ? 18 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय कुणाल म्हात्रे स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि किरण शिंदे. किरण शिंदे आपण बघतोय एक जबरदस्त खेळाडू सुद्धा आहेत. अप्रतिम कामगिरी केली होती सर नामदेव स्मृती चषक मध्ये. 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या किरण शिंदेने. मात्र संघ एका धावेने पराभूत झाला. विक्टरी स्पोर्ट डोंबिवली. यावर्षी आपण पहिले स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये आपण पहिले निलेश मात्रेला सुद्धा आपण बघितलं शहरी क्रिकेटमध्ये सावकार 11 या संघामध्ये. कारण की स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 2 वेळा 4 व्हीलर मिळाली आहे निलेश मात्रेला. असा खेळाडू आपण बघितला शहरी क्रिकेटमध्ये. मात्र यावर्षी आपण बघितलं निलेश मात्रेला एक सामना जिंकला होता त्यांच्या संघाने. मात्र दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला संघ निलेश मात्रेचा सावकार 11. चला जास्त वेळ घेऊ नका. 18 चेंडू 19 धावांची गरज आहे नवापाडा संघाला. खाडी संघ आपण म्हणजे उपविजेता संघ ठरला यावर्षी. चॅम्पियन संघ निजे आणि जीजी स्पोर्ट वाकलन तिसरा तर राकेश मात्रे 11 चौथा. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मधनं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी.
धावसंख्या 22. 15 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय हेमलने. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. संघनायक मात्र चांगली फलंदाजी करतोय. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 28. अजूनही 28 धावा. आपण 9 धावांची अजूनही गरज आहे. चला जास्त वेळ नका घेऊ. 9 धावांची गरज आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे, खिडकाली आणि देवीचा पाडा. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडं हवाई सफर. चला अजून एक षटकार मारला तर 1000 रुपये पारितोषिक आहे राम म्हात्रे यांच्याकडनं. चला खिडकाली संघ आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. 3 धावांची अजूनही गरज. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे रामा म्हात्रे यांच्याकडनं. 1000 रुपये पारितोषिक होतं मी म्हणेल. मात्र फलंदाज बाद. उमरली गावची गावदेवी आई बसली देवलाला, आई बसली देवलाला. वार घुमते अंगामध्ये आई मंगलवाराला, वार घुमते अंगामध्ये आई. सांगून गेले तुकार करू नका पैशाचा नाद. कारण की 3 षटकासाठी पारितोषिक होतं मी म्हणला. मात्र फलंदाज इथे बाद होतोय. कारण पारितोषिक मुसाडण्याच्या मैदानात आकाश तारेकरला लागलं होतं. 3 षटकारांना 6000 रुपये. आकाश तारेकरने 2 षटकार मारले आणि 3रा षटकार मारायला गेले. फलंदाज बाद झाले आणि सामना गमावला. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिले. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. चेंडू उचलतो फेकी करतोय. क्षेत्ररक्षकाला आपण बघतो 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं. तोपर्यंत 2 धावांचा उदय असणार आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. सामना बरोबरी सुटतोय. अजून 1 धावेची गरज आहे. खिडकाली संघाला विनंती आहे, जी मेन एंट्री आमची तिकडनं आपण यायचंय. कारण की देवीचा पाडा संघ इथे उपस्थित आहे. देवीचा संघ जिंकली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय देवीचा पाडा संघाने. की आज चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळेल. देवीचा पाडा संघाकडनं प्रथमच सहभाग नोंदवलाय मी म्हणे देवीचा पाडा बर संघाने. तर बघाच यंगस्टर आपल्याला बघायला मिळतील या संघामध्ये. गिरीश भोईरला सुद्धा आपण बघू त्या संघामध्ये. कारण गिरीश भोईर अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. बऱ्याच वेळा मी बघितलं गिरीश भोईरला. आणि सामना इथे जिंकला. मी अजय भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. अजय भोईर साहेब. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे ज्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये मेडन षटक टाकलं होतं. गोलंदाज आहे रुपेश म्हात्रे. 2 षटकं, 13 धावा आणि 3 गडी बाद. यायचे रुपेश. अजय